नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये हेल्दी पौष्टिक थालीपीठ खायला खूप छान लागतं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। अगदी पौष्टिक हेल्दी आपण इथे थालीपीठ बनवणार आहोत। तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर सगळ्यात अगोदर आपण एक मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया। तर हिरव्या मिरच्या घेतल्यात, अद्रक घेतलं, एक छोटा चमचा इथे मी ओवा घेतला, एक मोठा चमचा जिरे घेतलेत आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात म्हणून मी जास्त घेतल्यात, 10 ते 12 मिरच्या घेतल्यात। या पोपटी मिरच्या जास्त तिखट नसतात आणि तरी सुद्धा मी इथे कोवळ्या घेतलेल्या आहेत। आता तुम्ही मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार कमी अधिक करू शकता। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरच्या मोडून घेतल्या आणि सर्व जिन्नस घालून घेतले। पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेऊया। तर बघा, पाणी न टाकता जाडसर असं याचं मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। असंच वाटून घ्यायचंय आपल्याला। तर खूप छान असा मसाला आपला इथे तयार झालाय। मोठ्या परातीमध्ये इथे मोठ्या 2 वाट्या मी बाजरीचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी याच्यामध्ये मी बेसन पीठ घालून घेतलंय आणि मोठे 3 चमचे याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालून घेतलंय, म्हणजे थालीपीठ खमंग खुसखुशीत तयार होतं। 2 मोठे चमचे याच्यामध्ये मी तीळ घालून घेतले। तर थंडीचे दिवस चालू आहे, तर तिळाने आपल्याला कॅल्शियम वाढतं, आपल्या शरीरासाठी हे तीळ खूप छान आवश्यक आहेत। तर आता हे तीळ याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर जे मसाल्याचं वाटण करून घेतलंय ते मी संपूर्ण याच्यामध्ये घालून घेतलंय। पाव चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर घातली आणि कलरसाठी याच्यामध्ये एक मोठा लाल तिखट चमचा मी इथे मिरचीचा घालून घेतलेला आहे। अर्धा चमचा याच्यामध्ये मी जिरा पावडर घालून घेतली आणि आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतल्यानंतर बारीक अशी चिरून घेतली आणि जे कोवळे देठ असतात ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतले। मोठे 3 कांदे इथे मी बारीक चिरून घेतले। तर कांदा हाताने असा कुस करून घ्यायचा, म्हणजे मोकळा सुटसुटीत कांदा होतो आणि व्यवस्थित सगळ्या थालीपीठामध्ये मिक्स होतो। तर अशा पद्धतीने मी हातावरती कुस करून घेतलाय आणि मोकळा सुटसुटीत हा कांदा अगदी बारीक असा मी चिरून घेतलेला आहे। कांदा जास्तीचा घालून घेतलाय, तुम्ही कमी सुद्धा घालू शकता, पण थालीपीठामध्ये जर कांदा जास्त जर असला तर थालीपीठ खायला खूप छान लागतं। आता सर्व जिन्नस आपण व्यवस्थित अगोदर एकत्र करून घेऊया। हे थालीपीठ बनवायला खूप सोपं आहे, झटपट देखील तयार होतं आणि थंडीच्या दिवसामध्ये अवश्य खावा असं हे थालीपीठ खूप छान असतं। तर आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। तर चवीप्रमाणे मी याच्यामध्ये मीठ घालून घेतलंय, एकत्र करून घेते आणि आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया। तर मसाल्याच्या भांड्यामध्ये जो थोडाफार मसाला राहिला होता त्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय। आता याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया। हे पीठ मळण्यासाठी आपल्याला खूप पाण्याची आवश्यकता पडत नाही आणि घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर मी याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालते आणि घट्टसर असं मी पीठ इथे मळून घेतलंय। तर बघा, ह्या पद्धतीने खूप सैलसर मळायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा घातलाय, तर हे पीठ नंतर सैलसर होतं। आता याचे लगेच आपण थालीपीठ बनवून घेऊया। तर एक डब्यामध्ये इथे मी पाणी घेतलंय आणि स्वच्छ असा रुमाल घेतलेला आहे। रुमाल सगळ्यात अगोदर आपण इथे ओला करून घेऊया। ओला करून घेतला, संपूर्ण पाणी पिळून काढलं आणि त्याची मी इथे डबल घडी करून घेतली। तर मोठा रुमाल होता, पोळपाटावरती इथे मी डबल घडी करून रुमाल टाकून घेतल्यानंतर आता याच्यामधून आपण पीठ घेतलं आणि पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि पातळ असा मध्यम आकाराचा आपण इथे एक थालीपीठ तयार करून घेऊया। खूप पातळ करायचं नाही किंवा खूप जाडसर ठेवायचं नाही। तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि अशा पद्धतीने बोटांनी हे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचे। तर थालीपीठ थापून झालं की याच्यावरती मी होल तयार करून घेतले। आता तवा गरम झाला की गॅस कमी केलाय आणि थालीपीठ इथे मी तव्यावरती घालून घेतले। रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ जे आहे ते रुमालाला अजिबात चिकटत नाही। तर आपण जे होल करून घेतले होते त्याच्यामध्ये बघा, ह्या पद्धतीने आपल्याला तेल सोडून घ्यायचंय। चौ बाजूने तेल सोडून घ्यायचं। 2 मिनिटं थालीपीठ एक बाजूने भाजलं की पलटी करून घेतलंय आणि पुन्हा जे होल करून घेतले त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने तेल सोडून घेऊया आणि साईडनी सुद्धा तेल सोडून घेऊया। तर अशा पद्धतीचे बघा होल केले आणि याच्यामध्ये आपण जर तेल सोडलं तर थालीपीठ जे आहे ते खूप खमंग खुसखुशीत भाजले जातं। तर अशा पद्धतीचे होल नक्की करून घ्यायचे, म्हणजे थालीपीठ खूप छान खरपूस भाजले जातं आणि चौ बाजूने आपण याच्यावरती तेल सोडून घेतलंय। अशा पद्धतीने दाबून दाबून आपण थालीपीठ छानपैकी ते भाजून घेतले। तुम्ही कलर बघू शकता, मस्त असा कलर आलाय, खरपूस झालेला आहे। आपण याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलंय आणि मोठे 3 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतलंय। तर तुम्ही बघू शकता याचा कलर खूप छान कलर आलाय, खूप खरपूस झालेला आहे। आता हे थालीपीठ आपण एक भांड्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले थालीपीठ मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे। तर दुसरं मी तयार करून घेतलं होतं याच पद्धतीने तव्यावरती घालून घेतलंय। रुमालावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ कपड्याला अजिबात चिकटत नाही। आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा थालीपीठ थापून घेणार आहे त्यावेळेस पाण्यामध्ये आपल्याला थालीपीठाचा जो रुमाल आहे तो स्वच्छ करून घ्यायचा, पिळून घ्यायचा, म्हणजे ते अजिबात चिकटत नाही। आता याच्यावरती सुद्धा आपण तेल सोडूया आणि हे सुद्धा खमंग असं भाजून घेऊया।
अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही सुद्धा नक्की बनवा, खायला खूप छान लागतात आणि झटपट तयार होतात। तर बघा ह्या पद्धतीने इथे मी थालीपीठ बनवून घेतले। सॉस बरोबर खाऊ शकता, दह्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही लसणाची चटणी बनवली त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागतं। आणि हे असे जरी खाल्ले तरी आपण याच्यामध्ये चांगल्यापैकी तिखट घालून घेतले तर खूप छान लागतात। आणि तुम्ही हे बघू शकता मी खूप छान असं खरपूस भाजून घेतले। मला अशा पद्धतीचं खरपूस भाजून घेतलेलं थालीपीठ खूप छान लागतं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सुद्धा अशा कलरवरती खरपूस असं हे थालीपीठ भाजू शकता, खूप छान लागतं। याच्याबरोबर तुम्ही दही, सॉस, चटणी नाही खाल्ली असं जरी खाल्लं तरी पण खूप खमंग खुसखुशीत हे लागतं, खरपूस लागतं खाण्यासाठी। तर बघा मी अशा पद्धतीने थालीपीठ इथे भाजून घेतलेले आहेत। थालीपीठ आपले तयार झालेत। तर बघा अशा पद्धतीने थालीपीठ आपले इथे तयार झालेले आहे। तर थंडीच्या दिवसामध्ये खमंग खुसखुशीत हे थालीपीठ नक्की बनवून बघा। तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। 10 मिनिटं लागतात ते आपल्याला हे थालीपीठ बनवून घेण्यासाठी आणि खूपच खरपूस असं हे तयार झालेलं आहे। खूप छान लागतं, जरूर बनवून बघा। तर ह्या पद्धतीने थालीपीठ बनवायला खूप सोपे आहे। कमी साहित्यामध्ये आपण हे थालीपीठ तयार केलेले आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत।